मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याचं बजेट सादर केलं आणि यामधली सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठा दिलासा हा शेतकऱ्यांना मिळाला आहे तो म्हणजे 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, हर्षवर्धन सपकाळांनी सरकारकडे ही मागणी केलेली आहे। स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी भूमिका सपकाळांनी घेतलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीचे निकष हे किचकट नसतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती देण्यात आली। 70% सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा सुद्धा त्यांनी यावेळी दावा केला। साखरेचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रमजान सणामुळे बाजारामधील उपलब्धता घटलेली असून कारखान्याचे हंगाम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे। आसडीच्या दरामध्ये 200 ते 500 रुपयांची वाढ झालेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पापलेट 1600 रुपये तर सुरमई प्रति किलो 1200 रुपये विकली जाते। देशामध्ये धान्य उत्पादनामध्ये 44% वाढ झालेली असून मागील 10 वर्षांमधील ही स्थिती आहे। कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये तब्बल 26 लाख अर्ज रद्द करण्यात आले। राज्यामधील 32 लाख अर्जांची झाली होती निवड, 6 लाख अर्ज अद्याप सुद्धा प्रक्रियेमध्ये आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन वरती जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। कर्ज वाढले असले तरी राज्याची आर्थिक स्थिती ही मजबूत असल्याचा त्यांनी यावेळी निर्वाळा केला। तसेच कर्जमाफीचे निकष सुद्धा जाहीर करणार असे त्यावेळी म्हणाले। माजी सैनिक शेतमजुरांच्या जमिनी वर्ग 1 होणार, 31 मार्चपर्यंत अंतिम धोरण सरकार जाहीर करणार। इराण हा राष्ट्र आक्रमक झालेला असून दुबई विमानतळ तेलवाहू जहाजांवरती तीव्र ड्रोन हल्ले केले। 4 जण यामध्ये जखमी झालेले असून विमान उड्डाण सुरू करण्यात आले। जागतिक तेल पुरवठा आणि आर्थिक बाजारपेठेमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। कापूस घरामध्ये खरेदीला हवी आणखी मुदतवाढ, 15 मार्च रोजी संपणार मुदत। बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। शिवनी बाभुळगाव सर्कलमध्ये गॅस सिलेंडरची 1200 रुपयांना विक्री केली जाते। अनेक गावांमध्ये गॅस टंचाईचा गैरफायदा घेतला जातोय। पुरवठा विभागाने कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते। स्मार्ट मीटर विरोधामध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आला, तसेच महावितरणला यावेळी निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार। महावितरणकडून ही मोहीम राबवली जाते। हजारो थकबाकीधारकांचे वीज कनेक्शन आता कापले जाणार। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालेला असून घरगुती सिलेंडरची साठेबाजी सुद्धा वाढलेली आहे। खामगावमध्ये दलाल सक्रिय झालेले आहे। संधीचा फायदा घेत चोरट्या मार्गाने हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर पुरवठा केला जातोय। वाढत्या तापमानाचा गुरांच्या आरोग्यावरती परिणाम होत असून दुग्ध उत्पादन घटलेले आहे। पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते। आता तुम्हाला कुठून सुद्धा रेशन घेता येणार, दुकानदारांचा कोटा वाढणार, कामगारांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। मार्चमध्ये जलसाठा आटतोय, जिल्हाभर पाणीटंचाईचे सावट असून वाशिम जिल्ह्यामध्ये 85 प्रकल्पांमध्ये सरासरी 34% जलसाठा आहे। पाणी जपून वापरावे लागणार, सिंचनावरती प्रश्नचिन्ह निर्माण। इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठेमध्ये द्राक्ष बेदाण्याचे दर घटलेले दिसून येत आहे। द्राक्ष बागायतदार धास्तावलेला असून शासनाने बागायतदारांची कोलमडलेली स्थिती सुधारण्याची मागणी केलेली आहे। सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार, वीज बिल आता 0 होणार, दररोजची विजेची तुमची कटकट मिटणार। 2975 डिजिटल 7/12 आणि 2441 नमुना आट उतार्याचे वाटप केले जाणार। नाशिक जिल्ह्यामधील 17 मंडळांमध्ये पार पडला महास्वराज्य शिबिरेचा पहिला टप्पा। कळवण तालुक्यामध्ये घरगुती कांदा बियाणे तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। बाजारामधील बियाण्यांची शाश्वती नसल्याने लागवड केली जाते। आपले गाव आता आरोग्य संपन्न बनणार, 5 कोटींचा पुरस्कार जिंकणार। आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी राबवणार माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान योजना। परतूर तालुक्यामध्ये हरभरा गहू काढणीला सुरुवात झालेली असून मळणी यंत्रांना मागणी, मजुरांचा अभाव होत असून बळीराजा सुद्धा मेटाकुटीला आलेला आहे। सौरपंप योजनेचा फज्जा होत असून महावितरण कार्यालयाला 10 महिन्यांपासून हतबल शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे। नांदेड जिल्ह्यामधील जानेवारी फेब्रुवारीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत द्या, आमदार श्रीजा चव्हाण यांच्याकडून विधानसभेमध्ये मागणी करण्यात आली।
खते उपलब्ध असून मात्र टंचाईचे सावट दिसून येते. युद्ध लांबल्यास आयतीवरती परिणाम शक्य असणार. कापूस खरेदी ही उद्यापासून बंद असणार. सुट्ट्यांचा खोडा होतोय. 31 मार्चपर्यंत मुदतवाढीची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. होर्मुझमधून भारताला तेल वाहतुकीस परवानगी मिळालेली असून एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. युद्धामुळे गुळ निर्यात थांबलेली असून आर्थिक व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. व्यापारी वळले देशांतर्गत बाजाराकडे. खानदेशामध्ये दर्जेदार केळी आवकेमध्ये वाढ झालेली असून दरवाढीच्या आशेवरती युद्धस्थितीमुळे पाणी पडलेले आहे. युद्ध थांबवण्यासाठी इराणने ठेवल्या 3 अटी. अमेरिका आणि इस्रायलकडे मागितली नुकसान भरपाई तसेच कायदेशीर हक्क. 4 महिन्यांपासून वेतन हे थकीत असून 300 कर्मचारी संतप्त आहे. मुलांच्या परीक्षा सुरू झालेल्या असून फी कशी भरायची, प्रवासासाठी सुद्धा पैसे नाहीत. केवायसी अपूर्ण असून 4 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबलेले आहे. लाखपुरी परिसरातील हजारो महिला 4 महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये आहे. महिलांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहे. 141 किलो खतांचा मारा केला जातोय. जमिनीचा पोत हा धोक्यामध्ये असून रासायनिक खतांचा अतिरेक वाढलेला आहे. 4 वर्षांमध्ये वापरामध्ये मोठी झेप घेतलेली आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि शक्तीपीठ महामार्ग ठरणार गेम चेंजर. शेतकऱ्यांना सिंचनाला पाणी मिळणार तसेच भाविकांची दर्शनबारी सुद्धा सोपी होणार. युद्धामुळे भारतीयांचे बिघडले मासिक बजेट. जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या तेव्हा भारताला मोजावी लागली मोठी किंमत. औषधे, पेंट तसेच हॉटेलिंग महाग झाल्या. शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्याचा विश्वासघातच. अर्थसंकल्पाच्या विभागावरती चर्चेमध्ये वडेट्टीवार यांची टीका करण्यात आली. धान शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे. हिंस्र श्वापदांचा हल्ला 6 जनावरांचा बळी गेलेला असून सौंदाळा शिवारामधील ही घटना घडलेली आहे. गाई, बैल व तसेच कुत्र्यांसह 6 जनावरे ठार झाली. अकोला जिल्ह्यामधील 1.88 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार 38 कोटी रुपये. पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. संग्रामपूर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये घटले पशुधन. दुग्ध व्यवसायावर सुद्धा परिणाम होतोय. चारा आणि पाण्याच्या वाढत्या समस्येमुळे ही चिंता निर्माण होत आहे. चारा टंचाईची चाहूल लागलेली असून नांदुरा तालुक्यामध्ये पशुधन विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. संगोपनाचा खर्च कमी करण्यासाठी विक्री सुद्धा वाढलेली आहे. कुटुंबामधील आधारवड कोसळलेला असून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमधून जगण्याचा आधार मिळणार. कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शासनाकडून एकरकमी मदत मिळणार. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. गहू, बिजवाई, कांद्याला धोका निर्माण झालेला आहे. आंब्याची फडगडती होण्याची भीती व्यक्त होत आहे. रविवारी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. पोटासाठी उन्हामध्ये काबाड कष्ट, असह्य उकड्यामध्ये हमालाचा संघर्ष होतोय. सावलीची सोय असावी, हमालांकडून मागणी केली जाते. अनुग्रह अनुदानासाठी देपूड येथील विदर्भ प्रकल्पग्रस्त समितीचे मंत्र्यांना साकडे घालण्यात आले. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आणि 253 गटविकास संपावरती गेले. गंगापूर परिसरामध्ये याद्या कशा तयार होणार, निकष काय असतील, कामालगतची संभ्रमावस्था. 1 सिलेंडरवाल्यांनाच त्रास होतोय. डबल कनेक्शनवाले नोंदणीचा मेसेज आल्याने रांगेमध्ये उभे आहे. ग्राहकांची कोंडी होते. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जाते. उन्हाळ्यामध्ये 250 गावांना पाणी देणार तरी कसे. जलजीवन मिशन योजना निधी वेळेमध्ये मिळत नसल्याने खोडा निर्माण होतोय. पाणी पुरवठा योजनांची कामेही अपूर्ण आहे. परतूर तालुक्यामध्ये कांदा पिकांची बहर आलेली असून उत्पादनामध्ये वाढीची आशा व्यक्त केली जाते. परतूर तालुक्यामध्ये यंदा 542 हेक्टर क्षेत्रावरती कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. अवकाळी पावसाची शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. मंठा तालुक्यातील 920 कुटुंबांचे मोफत धान्य बंद होण्याच्या मार्गावरती असून रेशनचे धान्य घेणारे आयकरदाते आणि सदन कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार. यावरती कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. आता रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याची वेळच नाही येणार, कारण लोहारा तालुक्यामध्ये सौरक्रांती नगरामधील 11 मेगावॅट प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. पारंपरिक शेतीमधून आयुर्वेदिक शेतीकडे यशस्वी वाटचाल केली जाते. मुदखेड तालुक्यामधील डोंगरगाव येथील शेतकरी बालाजी महाद्वाळ यांचे शेतीमध्ये प्रेरणादायी प्रयोग. हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून घनसावंगी परिसरामध्ये मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टर मशीनला पसंती मिळते.
थकबाकी भरा अन्यथा पाणी तसेच वीज पुरवठा खंडित केला जाणार. जालना पाटबंधारे विभागाचा थकबाकीदारांना 7 दिवसांचा अल्टिमेट. एसटी अंगठ्यांचे ठसे उमटेनात. आय स्कॅनर नसल्याने अमृत ज्येष्ठांचे हाल होत आहे. स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांच्या खेट्या वाढलेला आहे. मका आवक घटून सुद्धा दर स्थिर आहे. प्रति क्विंटल 1667 रुपये उच्चांकी भाव. 1.25 लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार संकटामध्ये सापडलेला असून गॅस टंचाईचा परिणाम होतोय. महापालिकेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली जाते. एकल मातांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ. अंगणवाडी सेविकांकडून जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण सुरू झालेले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 मार्चपर्यंत मोहीम सुरू असणार. मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरिया दिला जात नाही. माळशिरस तालुक्यामधील कृषी दुकानदारांवरती कारवाई करा, गणेश इंगळे म्हणाले. तंबाखूचे दर हे प्रथमच 150च्या उंबरठ्यावरती गेलेले असून हमीदवाडा कपाशी परिसरामध्ये खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. बंधारा कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? शेतकऱ्यांसह प्रवाशांचा संतप्त सवाल. कुरुणी बंधाऱ्याचे पिलर ढासळल्याच्या मार्गावरती आहे. चंदनगडामध्ये गव्यांचा अक्षरशः धुमाकूळ घातला जातोय. 30-40 गव्यांच्या कळपामुळे बळीराजा हतबल झालेले आहे. वन विभागाचे दुर्लक्ष होते. शिरोड परिसरामध्ये खत विक्रेत्यांकडून होत असलेली लिंकिंग सक्ती थांबवा आंदोलन. आकुश संघटनेची कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. जामखेडमध्ये सुद्धा कांद्याच्या पिकामध्ये अफूची शेती केली जाते. पोलिसांचा छापा मारण्यात आला. 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कडक उन्हामुळे द्राक्षाला सफेद कापडाचे आच्छादन असून लासलगाव म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी 60 ते 70 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होतोय. औद्योगिक गॅस पुरवठ्यामध्ये देशभर 20% कपात केली जाते. 33 कोटींवरती कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस हा नियमित मिळावा म्हणून प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार. मंत्री पुरे यांची लोकसभेमध्ये निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. राज्यामध्ये ईव्हीच्या संख्येमध्ये 1 वर्षात 169% वाढ दिसून येते. 1.5 लाख टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखले गेले जाऊ शकते. 2026च्या सुरुवातीलाच 49,529 ई वाहनांची नोंद पूर्ण झालेली आहे. वितरण व्यवस्थेचा फज्जा होत असून सिलेंडरसाठी रांगा लावल्या जात आहे. गॅस टंचाईची तीव्रता असून अनेक जिल्ह्यांमध्ये एका सिलेंडरसाठी नागरिकांची उन्हामध्ये धावधाव होते. काँग्रेसचे ठिकठिकाणी आंदोलन केले जाते. भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जागा देण्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये 2.25 लाख भूमिहीनांना दिले घर. होर्मुझमधून पहिले तेल जहाज मुंबईमध्ये किनारी. इराण अमेरिका संघर्षानंतर प्रथमच सौदीमधून आले. 1.35 लाख टन कच्चे तेल. यावल पालिकेची अभय योजना ही थकीत असून घरपट्टीच्या व्याजावरती सूट दिली जाते. नागरिकांनी एकरकमी कर भरल्यास आजपर्यंत आकारलेल्या व्याजासह दंडाची संपूर्ण माफी होणार.